अहिल्यानगर जिल्ह्यातील व राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीपात्रालगत चिंचोली शिवारात वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला नायब तहसीलदार व महसूल पथकाच्या वाहनाला वाळू तस्करांनी वाहने आडवी लावून नागरिक जमवून दहशत करण्याचा प्रयत्न करत कारवाई होणारी वाहने पळून लावल्याची घटना घडली आहे। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी वाळू तस्कर आरोपी दीपक लाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने वाळू तस्करांमध्ये व महसूल प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की सदर घटना ही दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी उशिरापर्यंत घडली। तथापि फिर्यादी यांना दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी सातरळ येथे गौण खनिज कारवाईमध्ये रात्र गेल्याने दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी तहसीलदार राहुरी यांना लेखी अहवाल देऊन गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश मिळण्यास विलंब झाल्याने काल शुक्रवार दिनांक 10 जानेवारी रोजी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर व कलम 19/2025 भारतीय न्याय सक 126/2/221 प्रमाणे फिर्यादीचे नाव संध्या कुमार दळवी, निवासी नायब तहसीलदार राहुरी, वय 34, व्यवसाय नोकरी, तालुका राहुरी, राहणार राहुरी बुद्रुक, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर यांनी आरोपी दीपक लाटे राहणार चिंचोली, तालुका राहुरी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। सदर घटना ही दिनांक 7 जानेवारी 2025 सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास चिंचोली, तालुका राहुरी येथे घडली आहे। नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी फिर्यादी व तहसील कार्यालयातील 2 पथके असे गौण खनिज कारवाई करत असताना यातील आरोपी नामे दीपक लाटे यांनी त्याचे मोटरसायकल नंबर MH15 HD 6836 तसेच फॉर्च्युनर वाहन क्रमांक MH43 AN 0222 ही फिर्यादी व तहसील पथकाचे वाहनासमोर आडवी लावून तसेच 20 ते 25 इसमांना रस्त्याच्या मध्यभागी गोळा करून फिर्यादी यांचा रस्ता अडवून भांडणाचा खोटा बनाव करून फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे म्हटले आहे। सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश आवारे नेम राहुरी पोलीस स्टेशन दाखल करण्यात आला आहे। सदर घटना ही दिनांक 7 जानेवारी रोजी घडली आहे। मात्र हा गुन्हा 10 जानेवारी रोजी रात्री उशिरा दाखल झाल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे। या परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे। मात्र महसूलमधील काही घरभेदीमुळे महसूल प्रशासन बदनाम होत आहे। सदर गुन्हा हा उशिरा दाखल होण्याचे कारण काय याची चौकशी करण्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर।